नमस्कार आणि आपण पाहता सरकार लाईव्ह स्वतंत्र प्रतिकारची बुलंद आवाज सरकार लाईव्ह। शिवसेनेत पक्षप्रवेशानंतर प्रथमच उमरखेड नगरीत आगमनानंतर आज रोजी शिवसेना नेता साहेबराव कांबळे यांचे उमरखेड तालुका शिवसेना कार्यकर्ता पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले आणि त्यानंतर साहेबराव कांबळे यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत काय बोलले ते पाहूया। सर्वांना जय महाराष्ट्र। महाराष्ट्राचे माझे नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्या समवेश, यांच्या समक्ष, यांच्या हाताखाली काम करण्याचा योग आला आणि शिवसेनेमध्ये मी प्रवेश केला। जिल्ह्याचे नेते आदरणीय संजूभाऊ राठोड पालकमंत्री महोदय, आमचे नेते चेतनरावजी कदम, रोडेजी, तालुका प्रमुख आमचे सभापती मिराशे साहेब, तालुका शहर प्रमुख ॲडव्होकेट जाधव साहेब व तमाम शिवसैनिक यांच्या समवेत मी मलबार येथे माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या निवासस्थानी नंदनवन येथे प्रवेश केलेला आहे। प्रवेश करण्यापूर्वीची पार्श्वभूमी सर्वांना समजली पाहिजे, ती अशी आहे की महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून ज्यावेळेस मी तिकीट मागलं, परंतु त्या अगोदरची पार्श्वभूमी अशी आहे की जिल्ह्याचे प्रतिष्ठित नेते ज्याच्यामध्ये आदरणीय मोगे साहेब असतील किंवा ठाकरे साहेब असतील, पुरके साहेब, मानकर, बाळासाहेब मांगुळकर आमदार, हे सर्व नेते होते, खासदार महोदय होते। यांच्या समक्ष कोणीही महाविकास आघाडीचं तिकीट मागितलं नव्हतं, परंतु त्यांना मी असं म्हणालो, आपल्याकडे 192 संख्या आहे आणि आपल्याला 8 आणि 24 असे 32 फक्त कमी पडतात, मी 50 आणतो, ते जबाबदारी माझी, पण 192 तुम्ही द्या। त्यावेळेस सर्व नेत्यांनी संमती माझ्या नावाला दर्शविली। तद्वतच मी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून निश्चित झालो। त्याच्या झाल्यानंतर या उमरखेडच्या नेत्यांना कोणाही माहीत नव्हतं, मी 2 महिन्यापासून ही निवडणुकीची तयारी करत होतो। निवडणुकीची तयारी करत असताना साधी सुधी निवडणूक नाही याची मला पूर्ण कल्पना होती, परंतु मी हिंमत का केली, ते 192 आपलं मतदान आहे आणि बाकीचं मी कुठून आणायचं ते जिल्ह्याच्या नेत्यांना सांगितलं आणि त्यांनी त्याला होकार दिला। त्याच्यामुळे मी उमेदवार म्हणून संमती दर्शविली। संमती दर्शविल्यानंतर पुन्हा 17 नगरपंचायत नगरपालिकेला जाऊन आलो। जाऊन आल्यानंतर काही मला तिथं उणिवा जाणवल्या। मी पक्षश्रेष्ठीच्या कानावर टाकले की ह्या उणिवा आहेत। काही 1 महिन्यापूर्वीच पालकमंत्री महोदय त्या लोकांना भेटून त्यांचं समाधान करून आलेले आहेत, त्यांच्याकडे चहा पिऊन आलेले आहेत, त्याच्यामुळे ते आपल्याकडे येतील असं मला वाटत नाही। परंतु जिल्हाध्यक्ष महोदय आणि जिल्ह्याच्या पक्षश्रेष्ठीने सांगितलं, तुम्ही काळजी करू नका, आपण समिती करू। एक त्यांनी समिती केली। समितीमध्ये त्यांनी मला काय अहवाल दाखवला नाही, पण त्यांनी तोंडी सांगलं की आपल्याकडे 183 आहेत। म्हणजे 183 आणि 25 तरी पण आपण निवडून येतो, त्याची काळजी नाही आपल्याला। असं झाल्यानंतर पुन्हा मी होकार दर्शविला त्यांना की जर तुम्ही 183 मला सदस्य देत असाल तर बाकीची मी माझी तयारी करतो। जर 183 लोक जर देत नसाल, तुम्ही सदस्य देत नसाल, तर मी फॉर्म भरणार नाही। पक्षश्रेष्ठीने सांगलं, काळजी करू नका, उद्या आपण मीटिंग ठेवू। उद्या मीटिंग ठेवली, त्याने प्रत्येक तालुक्यात जाऊन आले, मी पण जाऊन आलो। 183 लोकांची जनसंख्या त्यांच्यासोबत जमत नव्हती, तरी पण म्हणले आपल्याला फॉर्म भरावं लागेल। उद्या महाविकास आघाडीची मीटिंग ठेवू। महाविकास आघाडीच्या मीटिंगमध्ये 183 जर जण आलेत सदस्य, तर तुम्ही फॉर्म भरा, अन्यथा भरू नका। महाविकास आघाडीची मीटिंग सकाळी 10ला सुरू झाली। सर्व नेते मंडळींना, आमदार खासदारांनी आणि काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांनी मोठे भाषणे केली। त्यात चांगलं भाषण जर केलं असेल तर बाळासाहेब मांगुळकर आणि वसंतराव पुरके माजी मंत्री यांनी केलं की साहेबरावचा बळी देऊ नका, आपल्याकडे 183 लोक असेल तरच साहेबरावला फॉर्म भरायला द्या, नाही तर भरायला देऊ नका। परंतु आमचे नेते मंडळी ऐकायला तयार नाहीत। 183 लोक आलेच मीटिंगला असं त्यांनी गृहीत धरलं आणि सगळ्यांनी भाषणे केले। अखिलला भाषण करण्याचा योग मला आला। मी भाषण करायला उभं राहिल्यानंतर प्रामाणिकपणानं सांगलं की एवढे लोक उपस्थित आहेत, आता काही अडचण नाही, पण खरं सांगा मित्रांनो, याच्यामध्ये सदस्य कोण कोण आहेत त्यांनी हातवरी करा।
फक्त 34 नगरसेवकांनी हात वर केले, म्हणजे 34 वोटर्स तिथं आले होते. बाकीचे 149 वोटर्स कुठे गेले, हा माझा प्रश्न होता. जिल्हाध्यक्षांना म्हणालो की साहेब हे चुकीचं आहे, आपण फॉर्म भरायचा नाही. त्यांनी पुन्हा पायंडा घातला की आता पक्षाचा अपमान होईल, फॉर्म जर नाही भरला तर. अहो मी म्हणलो आपल्याकडे वोटर्स नाहीत ना, आता तुम्ही 183 देतो म्हणले, द्या बाकीचे मी आणतो, कसे आणायचे ते. पण त्यांनी ऐकायला तयार नाहीत, बळजबरीनं मला फॉर्म भरायला सांगला. आणि आपल्या महाविकास आघाडीच्या एका वरिष्ठ खासदारांनी सांगले की तुमच्याकडे बळ नाहीये, तुम्ही समजून घ्या. त्याच्यानंतर मी समजलो, पुन्हा मीटिंग कॉल केली, सर्व नेत्याकडे विनंती केली की असं आपल्याकडे बळ नाहीये, त्याच्यामुळं माझ्यावर आरोप होईल, पैसे घेतले किंवा हे घेतले, त्याच्यामुळे आपण फॉर्म विड्रॉल केलेला बरा असेल. नाही म्हणले तुम्ही काळजी करू नका, मी संध्याकाळपर्यंत बाकीचे किंवा सकाळपर्यंत 183 लोक आणतो. म्हणलो ठीक आहे, साधन सामुग्री आमच्याकडे द्या. तर एकदा साहेबराव कांबळेने ठेस खाल्ली तर साधन सामुग्री कोणाच्या हातात टाकणे योग्य वाटली नाही. मी त्यांना म्हणालो साहेब तुमच्या हातानं साधन सामुग्री आपण देऊ, जे काय असतील ते पॉम्पलेट हे ते द्यायचे ते देऊ, पण गाडीत बसल्यावर किंवा हे माझे फार्म हाऊस बुक केले तिथं जा, तिथं दिल्यावर हे पॉम्पलेट आपण त्यांना देऊ. असं स्पष्ट झालं असताना यांच्याकडे मॅनपॉवर नाही. सकाळी 5 वाजेपर्यंत जागलो. या तालुक्यात भाऊ जे माझे मित्र आहेत ते पण सोबत होते, त्यांना माहीत आहे की आता होत नाही. आम्ही जिल्हाध्यक्षाकडे सकाळी 5:30ला गेलो. जिल्हाध्यक्ष साहेब आम्ही रात्रभर झोपलो नाही, तुम्ही इथेच आहात याच हॉटेलला, आपलं मनुष्यबळ नाही, तुम्ही मला आत्ता 183 द्या, बाकीचे मी देतो. ते म्हणले काळजी करू नका. म्हणून तसं नका, खरं खरं सांगा. ते म्हणले आपलं मनुष्यबळ आता होत नाही, ते गेलेलं आहे, पण आपण त्यांना आणू शकतो, तुमचे पॉम्पलेट आमच्या हातात द्या. म्हणून तुमच्या हातात पॉम्पलेट आम्ही देणार नाही. हा कळीचा मुद्दा. मी पॉम्पलेट हातात न दिल्यामुळे त्यांची पोटदुखी झाली आणि बहुमत होत नाही हे सिद्ध झालं. एवढं करून मी सर्व नेत्याच्या घरी गेलो. एका वरिष्ठ नेत्याचा CWC वर तो आता वर्किंग कमिटीवर, काँग्रेस वर्किंग कमिटीवर तो आता डायरेक्टर आहे. त्या नेत्याच्या घरी गेलो, पाया पडलो, 2 घंटे बसवलं, 3 मिनिट दिलेत आणि 3 मिनिटात सांगले हे फारुकी आहे, यांना तुम्ही भेटा. म्हणलो का भेटायचं? ते म्हणले आपले सदस्य आहेत. म्हणलो सदस्य आहेत तर स्वागतच आहे. नाही म्हणले त्यांना दुसरी कोण भेटा. म्हणलो काय भेटायचं? तर एक पॉम्पलेट द्या म्हणले मोठं त्यांना. अरे म्हणलो त्यांना एक पॉम्पलेट द्यायचे तर मग 446 पॉम्पलेट जातील ना माझे, लपड होईल ना ते. म्हणलो असं काही करता येत नाही. नाही म्हणले ते सगळे बघून घेतील. साहेब 3 मिनिट देऊन निघून गेलेत. मी चाललो म्हणले बाहेर. मग फारुकींना विचारलं तुमचा फॉर्म राहू द्या, मोठ्या 1 पैकी 75 फायली तुमच्याकडे राहू द्या, 25च फायली मला द्या पॉम्पलेट, तुम्हालाच राहू द्या, हे तिकीट आणि बोंबला बसा तिकडे, काय करायचं नाही मला, या भाषेत बोललो. नाही म्हणले मला फॉर्म परत घ्यायचा सांगला. म्हणलं परत घेऊ नको, मीच परत घेतो, हे काय बनलं नाही. स्पष्ट सांगलं. मोठ्या नेत्याच्या म्हणजे नाव घेऊन सांगतो, पुरके साहेबाच्या घरी गेलो, पाया पडलो, मोगे साहेबाच्या घरी पाया पडलो, ठाकरे साहेबाच्या घरी जाऊन पाया पडलो, मानकरच्या आलो, बाळासाहेब आलो, काय करायचं सांगा, आपल्याकडे मॅन पॉवर नाही. तुम्ही म्हणसाल साहेबराव कांबळेने पैसे घेतले, माझी बदनामी नको, मला फॉर्म परत घ्यायचा आहे. मी जिंकण्यासाठी काही करेल, पडण्यासाठी मी कोणाच्या हातात पॉम्पलेट देणार नाही. स्पष्ट सांगलो. ऐकले नाहीत कोणीच. जिल्हा अध्यक्षाची वडाताण, ते पॉम्पलेट आणा, आम्ही त्याचं वाटप करू, प्रत्येक नगरपालिकेला जाऊ, साहेबराव कांबळे कसं आहे ते सांगू. मी म्हणलं तुमच्या पाया पडतो, तुम्ही 2024ला मला एवढा मोठा झटका दिला, आता मला झटका देण्याच्या भानगडीत पडू नका, मी तुमचं काही ऐकणार नाही. रात्रभर झोपलो नाही. इथल्या एका माझ्या मित्राला, जवळचा मित्र आहे माझा, तो भाऊच आहे, त्याला सांगलं कसं करायचं. म्हणजे असा तुमचा गैरसमज होणे की कोणाला माहिती नाही. सगळ्या जिल्ह्याच्या नेत्याला माहिती आहे, महाविकास आघाडीच्या नेत्याला माहिती आहे आणि इथल्या भाऊला सुद्धा माहिती आहे की हे असं आहे. मी घरी आलो, रात्रभर झोपलो नाही. सकाळी उठलो, फॉर्म काढला माझा मी भरलेला, त्याच्यात विड्रॉलचा फॉर्म होता, घेतला, नीट गेलो, विड्रॉल केला, सगळ्याला सांगून विड्रॉल केला, माघारी विड्रॉल केला नाही, काही नाही. विड्रॉल केल्यानंतर पक्षाचं पहिलं कर्तव्य आहे की तुम्ही का विड्रॉल केला म्हणून शोकास देणे. अपॉइंटिंग अथॉरिटीला सस्पेंड करण्याचे अधिकार आहेत. महाराष्ट्रचे PCC म्हणजे प्रदेश काँग्रेस कमिटीला अधिकार नव्हते, ते सेंट्रलला अधिकार होते मला निष्कासित करायचं. प्रदेश काँग्रेस कमिटीनं मला निष्कासित केलं. का? तर जिल्हा काँग्रेस कमिटीनं आंदोलन केलं, त्याचा संदर्भ दिला आणि मला निष्कासित केलं. तोपर्यंत मी कुठल्याही पक्षात गेलेलो नाही. निष्कासित केल्यानंतर देशाच्या नेत्याला भेटून आलो, देशाच्या नेत्याशी चर्चा केली,
आणि सांगले की साहेब माझा अपमान आहे. 6 लोकांनी फॉर्म विड्रॉल केला, त्यांना तुम्ही शोकास दिली नाही, त्यांना तुम्ही निलंबित केलं नाही, फक्त साहेबराव कांबळेला का निलंबित केलं याचं कारण द्या. कोणाकडे उत्तर नव्हतं. मला स्टेटहून फोन आला, तुम्हाला आता शोकास उठून देतो, म्हणजे वराती मागून घोडे, उशिरा सुचलेलं शहाणपण. त्यांनी म्हणले तुम्हाला शोकास देतो, त्याचं उत्तर द्या आणि 6 महिन्यात रिइन्स्टेट करतो. म्हणलो मामाच्या भाकरी खा आणि पुन्हा शेळ्या गोळा का. मी म्हणलो ये रे माझ्या मागल्या, हे काही मला परवडणार नाही. म्हणलो साहेब तुमचा पक्ष तुम्हाला लकलाक, मी काही चूक केली नाही, मी काही गद्दारी केली नाही. गद्दारी तुमच्या नेत्याने केलेली आहे, जिल्हाध्यक्षासह. स्पष्ट बोललो, फोन ठेवला आणि नंतर मला कोणाकडे जायचं, आता घरी तर बसणार नाही, राजकारण करायचं आहे. तर राजकारणाच्या निमित्तानं माझेच मंत्री असलेले, मी ज्या डिपार्टमेंटला काम केलं तेच माझे मंत्री, त्यांचे विचार मला पटले, शिवसेनेची विचारधारा पटली. शिवसेना हा गोरगरिबांचं काम करणारा, गोरगरिबांचे आशू पुसणारा पक्ष आहे. त्याच्यामुळे मी शिवसेनेमध्ये हजारोच्या संख्येनं, म्हणजे आमचे चितंगराव सर असतील, पालकमंत्री महोदय असतील, मिराशे साहेब असतील, जाधव साहेब असतील, विनायकराव असतील, रोडे असतील, यांच्या समक्ष सगळे विभाग प्रमुख, तालुका प्रमुख दोन्ही तालुक्याचे, यांच्या सह हजारो शिवसैनिक, हजारो काँग्रेसच्या समवेत जाऊन मी पक्ष प्रवेश केलेला आहे. खरं आहे. शिवसेनेत पक्ष प्रवेशानंतर तालुक्याच्या विकासाबाबत काय सांगता? सत्ता आमची आहे, अर्बन डिपार्टमेंट आमच्याकडे आहे, बाकी 9 डिपार्टमेंट आमच्याकडे आहेत. त्याच्यामुळे विकासाची गंगा उमरखेडला येईल एवढं मात्र निश्चित. विधानसभा में 92,000 लोगों का पसंद आपको मिला, बरोबर है. और आपने भी ये कहा कि इनके विचार आपको मिले. जिस विचार को देखकर लोगों के आंकड़े 2024 में 92,000 लोग खड़े थे, बराबर है. तो विचारों के साथ धोखा या विचारों को आपने खोया, ऐसा लगता नहीं क्या आपको? मैं कांग्रेस के विचारधारों को मान के प्रवेश किया था. काँग्रेसच्या विचारधाराची मी प्रतारणा केलेली नाही. काँग्रेसनं मला जबरदस्तीनं पक्षातून निष्कासित केलं, तर मी कोण्या पक्षात जावा हे माझा प्रश्न तुम्हाला. मला कुठला तरी पक्ष निवडणं भाग होतं. मला मान्य आहे 92,000 प्लस मला मतदान या मतदारसंघातल्या तमाम मतदारांनी मला दिलं, माझ्यावर प्रेम केलं. त्यांच्या विचाराची मी प्रतारणा करणार नाही. त्यांना सोबत घेऊन, शिवसेनेला सोबत घेऊन शिवसेनेच्या छायाचित्राखाली मी काम करणार आहे. कांबळे साहेब, तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही जी उमेदवारी वापस घेतली त्याच्यापेक्षा उमेदवारी ठेवली असती आणि कुठलाही आर्थिक खर्च न करता तुम्ही निवडणुकीत पडले असते तरी तुमचा स्वाभिमान आणि पक्षाची निष्ठा हे जनतेला दिसली नसते का? आणि तुम्ही जो पक्ष काँग्रेस पक्षातून आता शिवसेनेत आले, हा जनतेशी आणि पक्षाशी केलेला धोका वाटत नाही का? फार सुंदर प्रश्न आहे. तुम्ही काय म्हणता की जर फॉर्म तसाच ठेवला असता, उमेदवारी तशीच ठेवली असती, विड्रॉल केली नसेल तर तुमचं नाव झालं. यस, हे सुद्धा पक्षश्रेष्ठीच्या कानावर मीटिंग ठेवून सांगलं, साहेब मी आपण पक्षाचा अपमान होऊ नये म्हणून माझं नामांकन तसंच राहू द्या, परंतु कंसामध्ये ब्रॅकेटमध्ये परंतु मी कुठल्याही प्रकारचा खर्च करणार नाही. ते म्हणले तसं नाही. तुम्ही जिल्हाध्यक्षाला विचारा, जिल्हाध्यक्ष काय म्हणले, इथला माणूस साक्षीदार आहे त्यांना विचारा. जिल्हाध्यक्ष म्हणले पक्षाची मानहानी होऊ नये म्हणून तुम्हाला खर्च करावाच लागेल, शब्द आहे करावाच लागेल, अशी त्यांनी मला सूचना दिली अधिकाराविना. त्याच्यामुळं माझं मन दुखलं आणि पुन्हा वाटलं मला 2024ची पुनरावृत्ती करतील, माझेच पॅम्पलेट घेतील आणि पुन्हा मला दारिद्र्यरेषेखाली घालतील असं मला वाटलं. म्हणून मी सद विवेक बुद्धीला अनुसरून मला जे सुचलं त्याच्यामुळे मी फॉर्म विड्रॉल केला. आणि मग माझ्या नेत्याची पोटदुखी याच्यातच झाली की त्यांना पॅम्पलेट मिळालेले नाहीत. धन्यवाद सर. ज्या जिल्हाध्यक्षांनी सुरू करास मन सुगतो, ज्या जिल्हाध्यक्षांनी इथे येऊन माझ्या फोटोला जोडे मारायचं आंदोलन केलं किंवा जिल्हा स्तरावर जोडे मारायचं आंदोलन केलं, त्यांनी असं म्हणाले की पक्षाशी यांनी प्रतारणा केलेली आहे. करेक्ट आहे, हे स्टोरी आहे. त्यांना विचारा पक्षाची प्रतारणा कोण करते, पक्षातून काढून टाकलेला माणूस करते की पक्षात असलेला माणूस करते, प्रश्न आहे. दुसरं गोष्ट की मी तुम्हाला पॅम्पलेट देणार नव्हतं म्हणून तुमची पोटदुखी होती. तिसरं असंच आहे, तुम्ही बी विधानसभा लढविली, मी विधानसभा लढविली,
पक्ष कोण वाढविला या तालुक्यामध्ये, या मतदारसंघामध्ये? साहेबराव कांबळेंनी. सर्वसामान्य माणसाला माहिती आहे. तुम्हाला 6,000 मतदान पडलं, कांबळे साहेबाला 92,000 प्लस मतदान पडलं आहे. तुम्ही काँग्रेसच्या तिकिटावर होते, साहेबराव कांबळेच्या तिकिटावर होता. तुम्ही तर राष्ट्रीय नेते होते. राष्ट्रीय नेते असताना स्वतःची सख्खी काकू जिल्हा परिषदला उभी टाकली असताना कोण पाडलं? तिसरा मुद्दा माझा सवाल आहे त्यांना. 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस तुमच्याकडं बूथची पूर्ण जबाबदारी महागावची दिली होती. 117 बूथ सांगतो, 117 बूथची दिली होती. त्याचे पॅम्पलेट कुठं नेली आणि कोण्या पक्षाशी तुम्ही गद्दारी केली आणि कोण्या पक्षाशी तुम्ही प्रतारणा केली? तिसरं, माझ्या विधानसभेला ज्यांनी तुमचा नातेवाईक, नाव सांगतो, भगवान पंडागळेनं बीजेपीचं काम केलं, त्याला तुम्ही महाराष्ट्राच्या युवक काँग्रेसचा उपाध्यक्ष अब्लिक सरचिटणीस केलं. कोण कोणाच्या पक्षाशी गद्दारी करते आणि पक्षाशी प्रतारणा कोण करते हे जिल्हाध्यक्षाला एकदा विचारा. आणि याच्या पलीकडे माझं जर तोंड उघडलं तर या जमिनीवर, महाराष्ट्रातली जमीन तुम्हाला पळताभुई कमी होईल. धन्यवाद. सरकार लाइव न्यूज, स्वतंत्र पत्रकारिता की बुलंद आवाज.